नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर। आज आपण इयत्ता 12वी भूगोल विषयामधील प्रकरण क्रमांक 7 प्रदेश आणि प्रादेशिक विकास याचा स्वाध्यायाचा भाग 3 बघत आहोत। याच्या अगोदरच्या आपण 2 भागामध्ये प्रश्न क्रमांक 1, 2, 3 आणि 4 यांची माहिती बघितलेली होती। आज आपण यामध्ये प्रश्न क्रमांक 5 सविस्तर उत्तरे लिहा यामधील 3 प्रश्न, प्रदेश कशाला म्हणतात, कोणत्या वैशिष्ट्यांच्या आधारावर प्रदेश वेगळे केले जातात, उदाहरणे द्या, आणि प्रश्न क्रमांक 3 दरडोई उत्पन्न हे प्रादेशिक विकासाचे निदर्शक नाही, स्पष्ट करा। ही जी माहिती आहे यांची माहिती आज आपण व्यवस्थित घेणार आहोत। तर सुरुवातीला पहिला प्रश्न, प्रदेश कशाला म्हणतात। मुद्दे: प्रस्तावना, प्रदेशाचा अर्थ, प्रदेशाची वैशिष्ट्ये व उदाहरणे, प्रदेशाचे वर्गीकरण, समारोप। आता हा सविस्तर उत्तरे लिहा हा जो प्रश्न आहे त्यासाठी बोर्डाच्या परीक्षेसाठी तुम्हाला 8 गुण असणार आहेत। त्यामुळे या प्रश्नामध्ये काय लिहायचे हे अगोदर मुद्दे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे। म्हणून यामध्ये प्रस्तावना पाहिजे, प्रदेशाचा अर्थ पाहिजे, प्रदेशाची वैशिष्ट्ये व उदाहरणे पाहिजेत, प्रदेशाचे वर्गीकरण पाहिजे आणि नंतर शेवटी समारोप पाहिजे। सुरुवातीला प्रस्तावना। पृथ्वीवरील किंवा परिसरातील समान भूक्षेत्रांना समान वैशिष्ट्यांच्या आधारे ठळकपणे ओळखता येते। ती वैशिष्ट्ये निसर्गनिर्मित तसेच मानवनिर्मितही असू शकतात। त्यावरून प्रदेश ही संकल्पना स्पष्ट होते। ही झाली आपली प्रस्तावना। प्रस्तावनेनंतर प्रदेशाचा अर्थ। जे भौगोलिक क्षेत्र इतर क्षेत्रापेक्षा वेगळे असते अशा क्षेत्राला प्रदेश असे म्हणतात। क्रमांक 2, ज्या क्षेत्रात समान गुणधर्म असतात व जे एकसंध असतात अशा क्षेत्रास प्रदेश असे म्हटले जाते। प्रदेशाच्या या ठिकाणी तुम्हाला 2 व्याख्या दिलेल्या आहेत। आता त्यानंतर पुढचा मुद्दा, प्रदेशाची वैशिष्ट्ये व उदाहरणे। यामध्ये क्रमांक 1, प्रदेश लहान किंवा मोठे असू शकतात, तसेच भूरचना, हवामान, मृदा, वनस्पती इत्यादी वैशिष्ट्ये एखाद्या प्रदेश करण्यास कारणीभूत ठरतात। त्यानंतर उदाहरण, हिमालय पर्वतरांगा, उत्तर भारतीय मैदाने इत्यादी प्रदेशाची उदाहरणे आहेत। यानंतर क्रमांक 2, भाषा, वांशिकता, राजकीय घटक, प्रशासकीय सीमा, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, या ठिकाणी स्थूल हा शब्द आहे, इत्यादी सामाजिक सांस्कृतिक घटकांनुसारही प्रदेशामध्ये विभागणी होते। उदाहरणार्थ मध्य प्रदेश, महाराष्ट्र इत्यादी राज्ये। यानंतर क्रमांक 3, एका प्रदेशामध्ये 2 किंवा अधिक उपप्रदेश असू शकतात। यामध्ये नद्या, त्यांच्या उपनद्या, तालुके, गाव, शहर यांचाही समावेश होऊ शकतो। उदाहरणार्थ गंगा यमुनेचे मैदान इत्यादी। यानंतर पुढचा मुद्दा, प्रदेशाचे वर्गीकरण। प्रदेशाचे वर्गीकरण पुढील प्रमाणे करता येते। 1 आकडा, प्राकृतिक गुणधर्मानुसार वर्गीकरण। यामध्ये पर्वतीय प्रदेश, वन प्रदेश, मृदा प्रदेश, हवामान प्रदेश इत्यादी। त्यानंतर क्रमांक 2, आर्थिक गुणधर्मानुसार वर्गीकरण। यामध्ये विकसित प्रदेश, अविकसित प्रदेश, औद्योगिक प्रदेश इत्यादी। त्यानंतर क्रमांक 3, सामाजिक गुणधर्मानुसार प्रदेशांचे वर्गीकरण। कमी साक्षर, जास्त साक्षर, स्थलांतरित प्रदेश इत्यादी। त्यानंतर क्रमांक 4, सांस्कृतिक गुणधर्मानुसार वर्गीकरण।
आदिवासींचा प्रदेश, कोळी समाजाचा प्रदेश इत्यादी. यानंतर समारोप. वरील विविध वैशिष्ट्यांच्या आधारे प्रदेश ही संकल्पना स्पष्ट होते. यानंतर क्रमांक 2चा प्रश्न आहे, कोणत्या वैशिष्ट्यांच्या आधारावर प्रदेश वेगळे केले जातात, उदाहरणे द्या. पहिल्यांदा मुद्दे, प्रस्तावना, प्रदेशाचा अर्थ, प्रदेशाची वैशिष्ट्ये व उदाहरणे, प्रदेशाचे वर्गीकरण, समारोप. आता याच्या अगोदरचा जो प्रश्न होता क्रमांक 1, प्रदेश कशाला म्हणतात, आणि दुसरा आहे कोणत्या वैशिष्ट्यांच्या आधारावर प्रदेश वेगळे केले जातात. ह्या दोन्हीमध्ये थोडंफार साम्य आहे, त्यामुळे काही भाग उत्तराचा दोन्हींचा एकच येईल. तर आता मुद्दे बघा, प्रस्तावना, प्रदेशाचा अर्थ, प्रदेशाची वैशिष्ट्ये व उदाहरणे, प्रदेशाचे वर्गीकरण, समारोप. आता सुरुवातीला प्रस्तावना. पृथ्वीवरील किंवा परिसरातील समान भूक्षेत्रांना समान वैशिष्ट्यांच्या आधारे ठळकपणे ओळखता येते. ती वैशिष्ट्ये निसर्गनिर्मित तसेच मानवनिर्मितही असू शकतात. प्रदेशाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. मुद्दा आहे, प्रदेश संबोधण्यासाठी आवश्यक वैशिष्ट्ये. यामध्ये क्रमांक 1 आहे स्थान किंवा ठिकाण. यामध्ये बघा, प्रदेशाला भौगोलिक स्थान असणे आवश्यक असते व ते अक्षांश व रेखांश म्हणजेच वृत्ते यांनी दाखवता आले पाहिजेत. उदाहरणार्थ मुंबई. यानंतर बघा क्रमांक 2, भौगोलिक विस्तार. एकसंधतेच्या आधारे प्रदेशाचा विस्तार निश्चित केला जातो. उदाहरणार्थ महाराष्ट्राचा भौगोलिक विस्तार हे उदाहरण घेतलेलं आहे. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार 15°48' उत्तर ते 22°6' उत्तर आहे. तसेच रेखावृत्तीय विस्तार 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व आहे. म्हणजे एकसंधतेच्या आधारे प्रदेशाचा विस्तार निश्चित करता येतो, याचं हे उदाहरण आहे. त्यानंतर क्रमांक 3, सीमा. प्रत्येक प्रदेशाला सीमा असते व त्या सीमेच्या पलीकडे दुसरा प्रदेश सुरू होतो. उदाहरण दिलेलं आहे महाराष्ट्राच्या सीमा. पूर्वेस छत्तीसगड, उत्तरेस मध्य प्रदेश आहे, त्याचबरोबर दक्षिणेस गोवा आहे, कर्नाटक आहे, त्याचबरोबर वायव्येस गुजरात आहे. ही उदाहरणे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर क्रमांक 4, श्रेणीबद्ध उतरंड. समान गुणधर्माच्या आधारे सदर प्रदेशाची श्रेणीबद्ध उतरंड करता येते. उदाहरण दिलेलं आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आणि त्यांचे उपप्रदेश. महाराष्ट्र हा मुख्य प्रदेश आहे व महाराष्ट्रातील विदर्भ, कोकण, मराठवाडा इत्यादी उपविभाग आहेत. यानंतर पुढचा मुद्दा आहे प्रदेशाचे वर्गीकरण. प्रदेशाचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येते. प्राकृतिक गुणधर्मानुसार. आता हा जो मुद्दा आहे तो पहिल्या प्रश्नामध्ये सुद्धा येईल आणि यामध्ये सुद्धा येईल. प्राकृतिक गुणधर्मानुसार पर्वतीय प्रदेश, वन प्रदेश, मृदा प्रदेश, हवामान प्रदेश इत्यादी. क्रमांक 2, आर्थिक गुणधर्मानुसार. यामध्ये विकसित प्रदेश, अविकसित प्रदेश, औद्योगिक प्रदेश इत्यादी. त्यानंतर क्रमांक 3, सामाजिक गुणधर्मानुसार. कमी साक्षर, जास्त साक्षर, स्थलांतरित प्रदेश इत्यादी. त्यानंतर क्रमांक 4, सांस्कृतिक गुणधर्मानुसार. यामध्ये आदिवासींचा प्रदेश, कोळी समाजाचा प्रदेश इत्यादी. आता प्रदेशाचे वर्गीकरण. आता वर्गीकरण किंवा प्रकार. आता इथं तुम्ही वर प्रदेशाचे वर्गीकरण म्हटलेलं आहे, खालीसुद्धा प्रदेशाचे वर्गीकरण म्हटलं आहे. या ठिकाणी वर्गीकरण न म्हणता प्रदेशाचे प्रकार असा मुद्दा लिहा.
प्रदेशाचे औपचारिक प्रदेश व कार्यात्मक प्रदेश असे दोन प्रमुख प्रकार पडतात. यामधला जो पहिला आहे औपचारिक प्रदेश. एका निश्चित घटकाच्या आधारे ठरवलेला समान वैशिष्ट्ये असलेला एकजिन्सी प्रदेश म्हणजे औपचारिक प्रदेश होय. पहिल्यांदा व्याख्या आहे, त्यानंतर वैशिष्ट्ये. औपचारिक प्रदेशाची एक किंवा दोन समान वैशिष्ट्ये असतात. प्रमुख घटक, समान उंची, समान भूरूपे, समान पिके, परत प्रदेश इत्यादी घटक औपचारिक प्रदेश निश्चित करतात. त्याचबरोबर बघा, पर्वतीय प्रदेश, मृदा प्रदेश, वन प्रदेश इत्यादी औपचारिक प्रदेशाची उदाहरणे आहेत. आहे कार्यात्मक प्रदेश. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात केले जाणारे कार्य या आधारे ठरवलेला प्रदेश म्हणजे कार्यात्मक प्रदेश होय. कार्यात्मक प्रदेश एकजिन्सी असेल असे नाही. यामध्ये सामाजिक सांस्कृतिक घटकांची सरमिसळ असते. दळणवळण, वाहतूक, शहरी ग्रामीण संबंध, शहरे, उपनगरे अशा परस्पर सहकार्याने कार्यरत असतात. तसेच कार्यात्मक प्रदेश हे मूलभूत सांस्कृतिक, सामाजिक किंवा आर्थिक एकक असणारे प्रदेश असतात. आता याचं उत्तर संपलेलं आहे. शेवटी समारोप लिहायचा. वरील प्रमाणे प्रदेशाची विविध वैशिष्ट्ये व उदाहरणे आहेत. यानंतर क्रमांक 3चा प्रश्न आहे, दरडोई उत्पन्न हे प्रादेशिक विकासाचे निर्देशक नाही, स्पष्ट करा. यामध्ये मुद्दे कुठले येतील बघा. सुरुवातीला येईल प्रस्तावना, नंतर येईल दरडोई उत्पन्न अर्थ पाहिजे, त्यानंतर प्रादेशिक विकासाचा अर्थ पाहिजे आणि त्यानंतर दरडोई उत्पन्न व प्रादेशिक विकासांचा परस्पर संबंध पाहिजे आणि शेवटी समारोप पाहिजे. या मुद्द्यांच्या आधारे हा प्रश्न लिहावा लागेल. सुरुवातीला प्रस्तावना. सर्वसाधारण दरडोई उत्पन्न जास्त असेल तर प्रादेशिक विकास जास्त असतो असे मानले जाते, परंतु यामध्ये परस्पर संबंध वेगळा असलेला दिसून येतो. त्याची माहिती पुढीलप्रमाणे. सुरुवातीस दरडोई उत्पन्नाचा अर्थ. दरडोई उत्पन्नास PCI इंग्लिशमध्ये म्हणतात, पर कॅपिटा इन्कम. राष्ट्रीय स्थूल उत्पादनाचे प्रतिमानसी प्रमाण म्हणजे दरडोई उत्पन्न होय. म्हणजेच एकूण लोकसंख्या व राष्ट्रीय उत्पन्नाचे गुणोत्तर काढले जाते. दरडोई उत्पन्न काढण्यासाठी राष्ट्रीय स्थूल उत्पन्न भागिले किंवा छेद एकूण लोकसंख्या या सूत्रानुसार काढले जाते. पुढं आहे प्रादेशिक विकासाचा अर्थ. प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक इत्यादी वेगवेगळ्या निकषावर आधारित सामूहिक गुणधर्म व समस्या असणारा लहान किंवा मोठ्या विस्ताराचा, निश्चित सीमाक्षेत्र असणारा सलग एकसमान क्षेत्र म्हणजे प्रादेशिक प्रदेश होय. या प्रदेशातील लोकांचा सर्वांगीण विकास म्हणजे प्रादेशिक विकास होय. यानंतर पुढचा मुद्दा आहे दरडोई उत्पन्न व प्रादेशिक विकास संबंध. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. यामध्ये क्रमांक 1, दरडोई उत्पन्न ही केवळ गणितीय संकल्पना असून दरडोई उत्पन्नाची मोजदाद केलेले उत्पन्न प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाते किंवा पोचतेच असे नाही. ही एक ढोबळ संकल्पना असून याचा उपयोग दोन देशांची तुलना करण्यासाठी केला जातो. दुसरा मुद्दा आहे जर प्रदेशाच्या विकासाच्या पातळीत खूप जास्त विषमता असेल तरी देशातील काही प्रांत, प्रदेश
आणि काही लोकच या विकासाचे भागीदार असतील आणि त्या विकासाचा त्यांना प्रत्यक्ष लाभ होत असेल तर दरडोई उत्पन्नाच्या वितरणात प्रादेशिक विषमता गृहीत धरली जात नाही. त्यानंतर पुढचा क्रमांक आहे 3. खूप जास्त प्रादेशिक विषमता असेल तर दरडोई उत्पन्न अंक जास्त येऊनही प्रत्यक्षात खूप जास्त लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली असण्याची शक्यता आहे. क्रमांक 4. यावरून दरडोई उत्पन्न हा प्रादेशिक विकासाचा एकमेव निर्देशक होऊ शकत नाही. शिक्षणाच्या संधी, साक्षरतेचे प्रमाण, आरोग्यसेवा, गुन्हेगारी प्रमाण, रोजगाराच्या संधी, आयुर्मान आणि प्रत्यक्ष क्रयशक्ती अशा इतर घटकांचाही विचारही प्रादेशिक विकासाचे निर्देशक ठरवताना करावा लागतो. उदाहरणार्थ त्याची उदाहरणे आहेत बघा. उदाहरणे खूप महत्त्वाचं आहे. भारतातील सर्व राज्यांचा प्रादेशिक विकास सारखाच नाही. ईशान्येकडील राज्यांचा तुलनात्मकदृष्ट्या कमी प्रादेशिक विकास झालेला आहे. आता शेवटी समारोप. वरीलप्रमाणे दरडोई उत्पन्न हे प्रादेशिक विकासाचे निर्देशक नाही हे स्पष्ट होते. अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 5 सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये जे 3 प्रश्न आहेत यांची परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसे उत्तर लिहावे यावरून उत्तराची मांडणी केलेली आहे. आत्ता आपण पुढील व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 6 जो आपल्याला स्पिअरमॅनचे गुणानुक्रम सहसंबंध काढावयाचा आहे तो आपण बघणार आहोत. तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला यावरती चांगल्या दर्जाचे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.